वृत्तपत्रात आपले स्वागत। मी सीमा काळे। नमस्कार, मी सुनीता शिंदे। आपण पाहणार आहोत सांगलीसह इतर राज्यातील ठळक घडामोडी। सांगली जिल्हा पोलीस व निर्भया पथक यांच्या वतीने गरवारे कन्या महाविद्यालय सांगली येथे बेटी बचाओ प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न। पायाभरणीलाच गालबोट, प्रास्ताविक शिवस्मारकाकडे जाताना बोट बुडाल्याने कार्यक्रम रद्द। एक मृत्युमुखी, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश। सांगलीच्या लोकप्रतिनिधीच्या घरावर धडक मोर्चा काढणार, हमाल पंचायतीच्या मेळाव्यात डॉक्टर बाबा आढाव यांचा इशारा। शरद पवार यांनी दुष्काळाचे राजकारण करू नये, मुख्यमंत्री। सांगलीमध्ये मुद्रा योजनेतून 289 कोटींचे कर्ज वितरण। कोल्हापुरात यंदाच्या दिवाळीत राजकीय फटाके। मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोल्हापूर येथे भरकटले। सांगलीतील 223 गावांसाठी शासनाच्या दुष्काळी उपाययोजना। राज्यातील यंत्रमाग 26 नोव्हेंबरला बंद ठेवणार। तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात गोकुळ, आंध्र प्रदेशातील भाविकांकडून पुढाकार। गुणवत्तापूर्ण तपासासाठी समन्वय ठेवा, सांगलीत गुन्हे आढावा बैठक मुख्यमंत्री। महाराष्ट्र राज्यात प्राध्यापक भरती बंदीमुळे नॅक नामांकन मिळणे अशक्य। सांगली महापालिकेला निधी विकासासाठी कमी पडू देणार नाही, रखडलेल्या योजना डिसेंबरअखेर पूर्ण करा। सांगली बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बेमुदत संप, वस्तू सेवा कर बद्दल नोटिसा। सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विजेची 40 कोटीची थकबाकी। लैंगिक छळ रोखण्यासाठी मंत्री गट स्थापन। उद्या भेटू याच वेळी। नमस्कार।